नमस्कार, मी प्रशांत कदम। एकीकडे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपनं जय श्रीरामचा नारा बुलंद केलेला आहे आणि या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी निवडणुका लवकर होऊ शकतात का याची एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू असतानाच निवडणूक आयोगाचं एक पत्र गेल्या 24 तासांपासून व्हायरल आहे। त्या पत्राचं सत्य नेमकं काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। सोबतच दुसरी एक महत्त्वाची घटना घडली आहे ज्याचा विरोधकांच्या वरती एक खूप मोठा परिणाम होणार आहे। इंडिया आघाडीवरती परिणाम होणार आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे आणि त्यामुळे एकीकडे भाजपचं जय श्रीराम सुरू असताना इंडिया आघाडीवरती हे राम म्हणण्याची वेळ आलेली आहे का याचा सुद्धा नीट विचार करणं आवश्यक आहे। या दोनही घटना आपण नीट समजून घेणार आहोत। सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी जे केलेलं आहे ते इंडिया आघाडीच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे। खरं तर इंडिया आघाडीमध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि बिहार ही अशी राज्य आहेत की ज्या ठिकाणी सीट शेअरिंग नीट होणं किंवा ही विरोधकांची एकी नीट दिसणं आवश्यक आहे, कारण या तीन राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव जो आहे तो देखील बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळे जर विरोधकांची एकी नीट राहिली तर भाजपच्या जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी कमी होऊ शकतात। यापैकी महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, बिहारमध्ये 40 जागा आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत। या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची आपल्याला गरज नाहीये असं म्हणत एक प्रकारे ममता बॅनर्जींनी आज स्वबळावर लढण्याची घोषणा करून टाकली आहे। ज्यावेळी राहुल गांधींची न्याय यात्रा आसाम मधून आता पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करते त्याच मुहूर्तावरती ही घोषणा झालेली आहे। ममता बॅनर्जींनी नेमकं काय म्हटलं? ममता बॅनर्जी असं म्हणतायत की आम्ही इंडिया आघाडीचे घटक आहोत, पण तरी देखील आम्हाला या न्याय यात्रेबद्दल साधं आमंत्रित केलं जात नाही किंवा त्याची माहिती सुद्धा दिली जात नाही। सीट शेअरिंगच्या बद्दल सुद्धा माझ्याशी कुठली चर्चा झालेली नाहीये। आम्ही भाजपशी लढण्यामध्ये सक्षम आहोत। आम्ही स्वतःची भूमिका जी आहे ती निवडणुकीनंतर जाहीर करू। आम्ही सेक्युलर पक्ष आहोत, पण भाजपशी लढण्याचं आमचं काम जे आहे ते आम्ही एकट्यानं करत राहू असं ममता बॅनर्जींनी आज म्हटलंय। खरं तर या पश्चिम बंगालमधल्या 42 जागा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत। जर भाजपच्या जागा कमी करायच्या असतील लोकसभेसाठी तर त्या दृष्टीने हा आकडा 2019 ला काय होता त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। 2019च्या लोकसभेमध्ये तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळालेल्या होत्या, मतांची टक्केवारी होती 43.28%। भाजपला 18 जागा मिळालेल्या होत्या, मतांची टक्केवारी होती 40%। काँग्रेसला 2 जागा मिळालेल्या होत्या, मतांची टक्केवारी होती 5.61%। सीपीएम आणि सीपीआयला एकही जागा मिळालेली नव्हती। आता मागच्या वेळी 2 जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या, यावेळी त्यांना अपेक्षा होती की किमान 5 ते 6 जागा आपल्याला ममता बॅनर्जींकडून मिळतील, पण त्याही जागा देण्याच्या स्थितीमध्ये ममता बॅनर्जी नव्हत्या। त्या 2च जागा तुम्ही लढा असं त्यांचं म्हणणं होतं। अभिषेक मनू सिंघवी हे काँग्रेसचे नेते राज्यसभेतून पश्चिम बंगालमधून खासदार आहेत, ते तृणमूलच्याच पाठिंब्यावरती आहेत, तर त्यांना आम्ही वाटल्यास परत पाठवतो, पण लोकसभेची जागा जी आहे ती एक्स्ट्रा मागू नका असं ममता बॅनर्जी म्हणत होत्या। तर दुसरीकडे काँग्रेसचं म्हणणं होतं की भाजपनं ज्या जागा जिंकलेल्या आहेत 18 जागा त्यापैकी जागा आम्हाला द्या, आम्ही काय तुमच्या जागा मागत नाहीये। पण याच दृष्टीनं दोनही बाजूंनी आक्रमक विधानं होत होती। काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी सुद्धा आक्रमक भाषा केलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती ममता बॅनर्जींनी हे जाहीर करून टाकलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार। आता ममता बॅनर्जी यांच्या या पवित्र्यानंतर काँग्रेसची थोडीशी सावध प्रतिक्रिया आली आहे। जयराम रमेश असं म्हणाले की इंडिया आघाडीची कल्पना आम्ही ममता बॅनर्जींच्या शिवाय करू शकत नाही। त्यांनी जे म्हटलंय त्या विधानामध्ये हे पण वाक्य महत्त्वाचं आहे की त्यांची लढाई जी आहे ती भाजपसोबत आहे आणि त्याच लढाईसाठी आमची न्याय यात्रा निघालेली आहे। त्यांच्या इन्व्हिटेशनबद्दल काँग्रेसचं स्पष्टीकरण असं होतं की मल्लिकार्जुन खरगे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांशी स्वतः फोनवरती बोललेले आहेत या न्याय यात्रेसंदर्भात आणि त्यामुळं जर लिखित इन्व्हिटेशन त्यांना हवं असेल तर त्याच्या संदर्भात नेमकं काय झालंय ते आपण बघू। पण ही एक इंटरेस्टिंग घडामोड दिसतेय की पश्चिम बंगालमध्ये आता काँग्रेस आणि तृणमूल हे एकत्रित लढणार नाहीयेत। आता जर आपण थोडासा यांचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर जेव्हा ममता बॅनर्जी 2011ला पहिल्यांदा बंगालमध्ये सत्तेवरती आल्या त्यावेळी त्या काँग्रेस सोबतच एकत्रित लढलेल्या होत्या। 2009ची लोकसभा आणि 2011च्या विधानसभा त्या काँग्रेस सोबत लढलेल्या होत्या, म्हणजे सत्तेत येताना त्या काँग्रेस सोबत आलेल्या होत्या।
त्याच्या आधी त्या एकदा भाजपसोबत सुद्धा जाऊन आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या एनडीए सरकारमध्ये रेल्वे मंत्री पण होत्या, वाजपेयींच्या काळामध्ये त्या एनडीए मध्ये होत्या. नंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्याच्यामध्ये फारसं यश जे आहे ते आलेलं नव्हतं. आता दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 2011ला एकदा सत्ता मिळाल्यानंतर मात्र तृणमूल खूप वेगानं वाढत गेला आणि तिथं विरोधी पक्षाची जागा जी आहे ती 2014 नंतर भाजप घेताना दिसतंय. त्यामुळं काँग्रेसची जो जो प्रभाव आहे बंगालमधला तो पूर्णपणे तिथं कमी होत चाललाय. म्हणजे लोकसभेच्या जागा तर मी तुम्हाला सांगितलं की 2019ला काँग्रेसला 2 जागा मिळालेल्या होत्या, पण विधानसभेला काय स्थिती होती तर विधानसभेला मागच्या काँग्रेसला 0 जागा मिळालेल्या आहेत आणि ती जी स्पेस आहे ती जवळपास 80-83 जागा घेत भाजपनं तिथं विधानसभेत मिळवलेली आहे विरोधी पक्षाची. त्यामुळं काँग्रेसचा प्रभाव तिथं इतका कमी होत चाललेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही युती तुटणं जे आहे ते आपण बघितलं पाहिजे. अर्थात असंही म्हटलं जातं की एकत्रित सगळ्यांनी भाजपच्या विरोधात तिथं लढण्यापेक्षा असं स्वतंत्र लढणं हेच फायद्याचं आहे. आता काँग्रेस आणि डाव्यांचं तिथं नेमकं काय होतंय हे देखील आपल्याला बघावं लागेल. पण मनोबलाच्या दृष्टीनं हा एक खूप मोठा परिणाम इंडिया आघाडीवरती असेल. एकीकडे बैठकावरती बैठका होत आहेत, एकत्रित लढण्यासाठीची भाषा केली जाते, एकत्रित भाषणं दिलं जातील असं म्हटलं जातंय. त्या पार्श्वभूमीवरती ममता बॅनर्जींनी वेगळं होणं हे इतर राज्यातल्या समीकरणांच्यावरती सुद्धा परिणाम करणार असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय करतायत हे देखील बघावं लागेल. अर्थात पक्षाची शकल झाल्यानंतर आत्ता त्यांच्या दृष्टीनं ही आघाडी जी आहे ती जरी महत्त्वाची असली तरी जागा वाटपामध्ये नेमकं पुढे काय होतंय, कारण आपल्याला माहिती आहे की काँग्रेसमध्ये सुद्धा अजून एका भूकंपाची चर्चा सुरू आहे. अगदी काल परवाच उल्हास पाटील यांच्यावरती एक कारवाई झालेली आहे काँग्रेसमध्ये, ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. आणि गिरीश महाजनांनी वक्तव्य केले की पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला अजून काही भूकंप पाहायला मिळतील. त्यामुळं काँग्रेस अजून किती खिळखिळी होतीये या सगळ्या पार्श्वभूमीवरती पश्चिम बंगालमधल्या या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात किती बसतायत हे देखील बघावं लागेल. पाठोपाठ अजून एका पक्षावरती आपल्याला नजर ठेवावी लागेल इंडिया आघाडीमध्ये, ती म्हणजे आम आदमी पक्षावरती. कारण केजरीवालांच्या एकूण पक्षाचा पंजाब आणि दिल्लीमध्ये काँग्रेसला जास्त जागा देण्याकडे कल नाहीये आणि त्यामुळं तिथून सुद्धा काही बातमी येते का हे देखील आपल्याला बघावं लागेल. आणि त्या दृष्टीनं इंडिया आघाडीमध्ये ही आघाडी सुरू होण्याच्या आधीच पडझड निर्माण झालेली आहे का हे बघावं लागेल. कारण मोदींच्या विरोधात एक एक उमेदवार देऊन लढावं लागेल अशी एक थेरी मांडली जात होती भाजपच्या जागा कमी करायच्या असतील तर. आणि त्या दृष्टीनं पश्चिम बंगालमध्ये मात्र ही युती जी आहे ती होताना दिसत नाहीये. कारण 18 जागा पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या भाजपनं मागच्या वेळीच मिळवलेल्या आहेत, बिहारमध्ये 16 आहेत, महाराष्ट्रात 22-23 होत्या. त्यामुळं या 3 राज्यांमध्ये ही आघाडी जी आहे विरोधकांची ती नीट काम करणं आवश्यक होतं. पश्चिम बंगालमध्ये मात्र ती होताना दिसत नाहीये. त्यामुळं पुढे काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. आता येऊयात दुसऱ्या एका घटनेकडं. लोकसभा निवडणूक नेमकी आता राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती लवकर होते का याची कालपासून एक खूप चर्चा सुरू झाली. निवडणूक आयोगाचं एक पत्र व्हायरल झालं. दिल्लीचे निवडणूक आयोगाचे जे सीईओ आहेत, मुख्य निवडणूक अधिकारी, त्यांचं हे पत्र होतं की 16 एप्रिल ही निवडणुकीची तारीख आहे असं गृहीत धरून तुम्ही तयारी करा. पण अर्थात 17 एप्रिलला रामनवमी आहे आणि 16 एप्रिल ही संभावित तारीख दिल्लीतल्या लोकसभा मतदानाची असणार का याच्याबद्दल कालपासून खूप चर्चा सुरू झालेल्या होत्या. पण निवडणूक आयोगाने एक स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की ही केवळ एक रेफरन्स डेट जी आहे ती निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं तो एक रेफरन्स पॉइंट पकडून आम्ही तयारी जी आहे ती करत असतो. त्या दृष्टीनं ही तारीख जी आहे ती नमूद करण्यात आलेली होती. आणि त्यामुळं ज्या काही चर्चा सुरू आहेत की राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लोकसभेची निवडणूक लवकर होतीये का, त्या चर्चेला कालच्या या पत्रामुळे बळ मिळालं. पण अर्थात अद्याप तरी निवडणूक आयोगाने त्याला अधिकृत दुजोरा जो आहे तो दिलेला नाहीये. शिवाय मागच्या काही निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत, 4 निवडणुकांच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या, त्या नेमक्या काय होत्या ते आपण बघूयात. जेव्हा मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला होता 2019 मध्ये ही तारीख होती 11 एप्रिल, 2014 मध्ये 7 एप्रिल, 2009 मध्ये 16 एप्रिल आणि 2004 मध्ये 20 एप्रिल. त्यामुळं साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिलं मतदान होत असतं. मागच्या वेळी महाराष्ट्रामध्ये
4 टप्प्यात लोकसभेचं मतदान झालेलं होतं. याही वेळी 4 टप्प्यात होतंय का? कारण महाराष्ट्र हे भाजपच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं राज्य आहे. इथं कागदावरती विरोधकांची आघाडी जी आहे ती मजबूत आहे आणि त्यामुळं कदाचित याही वेळी तोच फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी 10 मार्चला निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली होती. आता ही तारीख अजून जवळ येते का? फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात काही होतंय का? कारण आता हंगामी बजेट जे आहे ते 1 तारखेला सादर केलं जाईल. त्याच्यानंतर दुसरा कुठला निवडणूक कार्यक्रम जो आहे तो मध्ये तरी दिसत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ राम मंदिराच्याच या वातावरणावरती निवडणुकांना भाजप सामोरं जातंय का? की मागच्या वेळी जसं ऐनवेळी पुलवामाची घटना घडलेली होती तसं एखादं सरप्राईज अजून बाकी आहे, हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं या 2 घडामोडी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या होत्या. इंडिया आघाडीतल्या या सगळ्या ममता बॅनर्जींच्या भूमिकेमुळं आघाडीवरती खरंच परिणाम होतोय का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट्समध्ये कळवा. आणि राम मंदिराच्या या सगळ्या वातावरणानंतर लोकसभेच्या निवडणुकांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते देखील कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.